नमस्कार, मी सौरभ कोरटकर। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गरब्यात गैर हिंदू नकोत, विश्व हिंदू परिषदेनं हे फरमान काढलंय। हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुसलमानांकडून गरब्याचा वापर होतो असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केलाय। त्यामुळे आता नवा वाद यावरून उपस्थित झालाय। विश्व हिंदू परिषदेनं हे फरमान काढलंय। गरब्यामध्ये गैर हिंदू नकोत अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेनं घेतली आहे। हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुसलमानांकडून गरब्याचा वापर होतो असं त्यांनी म्हटलंय। नवरात्र उत्सव आणि गरबा उत्सव हिंदू धर्माचा मोठा उत्सव असल्यामुळे पूर्ण विदर्भ प्रांतात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गरबा पंडाल आणि संयोजन समितीला संपर्क केला आणि संपर्क करून त्यांना आग्रह केला की प्रवेश देताना एक तर आधार कार्ड त्यांचं चेक व्हावं, त्यांना टीका लावण्यात यावा आणि मातेचं पूजन करूनच त्यांना गरबा पंडालात प्रवेश द्यावा असा आम्ही आग्रह केला। 4-5 वर्षाच्या आधी अनेक घटना घडल्या, जसं मुलीची छेडखानी झाली, लवजहाद सारख्या घटना इथून तयार झाल्या। त्यामुळे आम्हाला असा आग्रह गरबा पंडालांना करावा लागला। दरम्यान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। लाल झटका, औरंगजेब, अफजल खान, आता हे नवीन। आपल्याला काय वाहतूक कोंडी, पाणी, अनधिकृत इमारती वगैरे 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 ही महत्वाची प्रश्न नाहीच आहेत। आपल्याला जातीद्वेष आणि धर्मद्वेष हे दोनच महत्वाचे प्रश्न उरलेत भारतामध्ये। बाकी सगळे प्रश्न गौण आहेत। आपला हिंदू मुसलमान झाला, ओबीसी मराठा झाला, दलित सवर्ण झाला, आपलं काम झालं। गरब्यात प्रवेशासाठीचे विहिपने काही नियम आखलेत, हे नियम काय आहेत ते पाहूयात। गरबा उत्सव फक्त हिंदूंसाठी आहे। गैरहिंदूंना तिथे प्रवेश नाही। प्रवेश कोणाला हवा असेल तर तिथे आधार कार्ड दाखवावं लागेल, त्यानंतरच प्रवेश मिळेल। गरब्यात प्रवेश करताना टिळा लावावा लागणार, देवीची पूजा करायला लावणार। बोगस आधार कार्ड धारकांसाठी नवीन संकल्पना, वराह पूजन करून गरब्यात प्रवेश मिळणार। कोणी संशयास्पद आढळल्यास पोलिसात तक्रार देणार। हिंदू धर्म मानत नाही, त्यांचा हिंदूंच्या सणात सहभाग कशाला असा सवाल केलाय विश्व हिंदू परिषदेनं। गरब्याच्या माध्यमातून लव जिहाद सारख्या घटना घडतात। विश्व हिंदू परिषदेने हा आरोप केलाय।